पण आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की वाल्मिक कराडची जेलमध्ये प्रकृती बिघडली असं आपल्याला सूत्रांकडून कळत आहे। शुगर आणि बीपी संदर्भात वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करण्यात येते। वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे आणि त्यामुळे या सगळ्या कारागृहातल्या त्याच्या वास्तव्यादरम्यान त्याची प्रकृती बिघडल्याचं कळतंय असं सूत्रांकडून आपल्याला कळालंय आणि शुगर आणि बीपी संदर्भात त्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। सुरेश, काय माहिती याबद्दल? वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत आणि आज दुपारी 4:00 दरम्यान वाल्मिक कराड यांचा बीपी वाढला आणि शुगरची देखील तपासणी करण्याच्या अनुषंगाने वैद्यकीय पथक दाखल झालं होतं। वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर उपचार आहेत त्या संदर्भातली उपचाराची प्रक्रिया देखील केली आहे। त्यानंतर कराड यांची प्रकृती व्यवस्थित झाल्याचं देखील वैद्यकीय त्यांना उपचारासाठी दुसरे का नाही या संदर्भात देखील आता उद्या त्या संदर्भात निर्णय होईल। मात्र आज वैद्यकीय पथकाने तपासणी केली त्यानंतर वाल्मिक कराड यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं देखील सांगितलं गेलं। त्यामुळे जेलमध्ये गेल्या 89 ते 189 दिवसापासून वाल्मिक कराड आहेत आणि तेव्हापासून आता त्यांच्या प्रकृतीमध्ये वेळेस 2-3 वेळेसही तशा पद्धतीने त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि पुन्हा एकदा बीपी आणि शुगरच्या संदर्भातला त्रास आणि आता वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करते। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढली बातमी अशी की गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र यावरनं संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर सवालांच्या फैरी टाकल्या। त्यावर संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली। उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात ते आमच्या मुलातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झालं, कारण काय? काही गोष्टींची कारण तर दिसायला लागतील। बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते। आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय, मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता आहे त्याच्याविषयी सांगतो। आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये चांगलीच झोंपली होती। गद्दारांनो, हिम्मत असेल तर अंगावर या, कम ऑन किल मी असं आव्हान उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून दिलं आणि त्यावरनं ठाकरेंना सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात आलं। आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही त्यावर भाष्य केलं। तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी, असेल हिंमत तरी या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा। अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, अँब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची, कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। म्हटलेलं आहे की जो शिवसेनेला संपवायचा प्रयत्न करेल त्याला आम्ही कसलाही विचार करायचा काय म्हणले? आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि योग काय सांगतं? योग आहे शांतीचं प्रतीक। प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करणारच आणि आपल्याला असा विचार करायची गरज नाही आहे की आपल्याला कोणी मारेल किल करेल। हा शांतिप्रिय देश आहे, शांतिप्रिय पार्टी आहे पॉवरमध्ये महाराष्ट्रात, तर सगळे एक्झिस्ट करतील लोकांच्या भल्यासाठी।